नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहे मिक्स भाजी. तर यासाठी लागणारे साहित्य आहे शेवग्याच्या शेंगा, मटार, हरभरा, पावटे आणि घेवडा, गाजर, जिरे, मोहरी, तीळ, गोडा मसाला, लसूण पाकळ्या, आलं, मीठ, मसाला, हळद आणि इथे बटाटा आणि वांग्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत. ओले खोबरे, भाजलेले शेंगदाणे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता प्रथम तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे पाववाटी तीळ घेतलेले आहेत. आता ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या मिळतात. तर त्या वेळेला आपल्या आवडीच्या सगळ्या भाज्या आपण घेऊन अशी मिक्स भाजी बनवू शकतो. तीळ भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे. ते पण पाववाटी घेतलेलं आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे खोबरं. नंतर हे थंड झाल्यानंतर प्रथम तीळ आधी वाटून घ्यायचे आहेत. सगळं साहित्य एकदम आपण घातलं तर तीळ बारीक होत नाहीत, त्यामुळे प्रथम तीळच बारीक करून घ्यायचे आहेत. आणि तीळ बारीक झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. हे खोबरं आहे जे आपण भाजून घेतलेलं आहे ते. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आल्याचा छोटा तुकडा, 5-7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे साहित्य. आता एका पॅनमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचे. आणि नंतर त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे. हे आपल्याला मध्यम गॅसवरती सगळं करायचं आहे. तो मसाला जर आपल्याला वाटलं की सुका झालेला आहे परतत असताना, तर त्यावेळी आपण थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे.
आता मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट म्हणजे मसाला घालायचा. इथे मी 5 चमचे मसाला घातलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायची. आणि आता सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. पावटा, मटार, हरभऱ्याचे दाणे, वांग, बटाटा, गाजर, शेवग्याच्या शेंगा, घेवडा, ह्या प्रत्येक भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. जी भाजी आवडते ती जास्त घातली, जी आवडत नाही ती थोडीशी कमी घातली, असंही चालू शकतं. आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचे आहेत भाज्या त्या मसाल्यामध्ये. आणि आता यामध्ये आता पाणी थोडं घालायचं आहे. म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. नंतर जर वाटलं की कमी झालंय तर आपण पुन्हा घालायचं. नाहीतर आधी फक्त 1.5 ग्लास पाणी त्याच्यामध्ये हे करून आपण ही भाजी शिजायला ठेवायची आहे. आता एक उकळी आल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे. एक उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक गॅसवरती भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. झाकण ठेवायचं आणि भाजी शिजायला ठेवायची आहे. मध्ये मध्ये 1-2 वेळा चेक करायचं भाजी शिजले आहेत का. कारण काही वेळेला 1-2 भाज्या शिजतात, काही भाज्या शिजत नाहीत, तर ते आपण बघितलं पाहिजे 1-2 वेळा भाज्या शिजल्यात की नाही. नाही तर काही भाज्या कच्च्या राहू शकतात. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा त्याला आता एक उकळी आणायची आहे. मग अशी सांगायचं विसरले की ते वाटप करताना शेंगदाणे नंतर त्याची सालं काढून मी, कारण का ते भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे मी ते डायरेक्ट वाटतानाच घातलेले होते, तर ते मी मगाशी सांगायचं विसरले. आणि अशा रीतीने आपली ही मिक्स भाजी तयार झालेली आहे. थंडीच्या मोसममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या मिळतात, तर अशी प्रकारची ही भाजी नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. आणि अशा या मिक्स भाजीचा भाकरीबरोबर आस्वाद घ्या.
धन्यवाद.